मटण आणि चिकन आज एकत्र बनवलं. तर झालं असं, सकाळपासून अमित मला म्हणत होता, "चिकन सुक्का बनव." पण मला मात्र मटण खायचं होतं. जर मटण आणलं, तर मला एकटीलाच खावं लागेल, कारण अमित मटण खात नाही. मग मीच म्हणाले, "ठीक आहे, फक्त चिकन घेऊन ये." चिकन आणायला अमित गेला, पण येताना मटणही घेऊन आला. मला तर मटण बघून एक वेगळाच आनंद झाला होता. देन फटाफट कांदा आणि टोमॅटो अमितने कट करून घेतले. कांदा आणि टोमॅटोची फोडणी देऊन हळद, मीठ टाकून चिकन आणि मटण शिजवायला ठेवलं. आता ही माझ्या गावची पद्धत आहे. चिकन असो किंवा मटण, सुक्का करायचा असेल किंवा रस्सा, तरीही चिकन, मटण अगोदर शिजवून घ्यायचं. हे दोन्हीही शिजेपर्यंत अमितने मसाला तयार करून घेतला. थोड्याशा तेलामध्ये तो मसाला टाकून व्यवस्थित भाजून त्यामध्ये माझ्या मम्मीने बनवलेली चटणी ॲड ऑन केली. नंतर थोडी मटणाची अळणीही टाकली, कारण तो मसाला व्यवस्थित शिजावा. मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर शिजवलेलं मटण त्यामध्ये टाकलं आणि हलकसं मीठ टाकून ते व्यवस्थित परतवून घेतलं आणि थोडीशी ग्रेव्ही अमितला टेस्ट करायला दिली. बरं, अमितला माहिती नाहीये मटणाची ग्रेव्ही होती, कारण बाजूलाच मी चिकन सुक्काही करून घेतलं होतं. मे बी आत्ता समजेल. लगेच चिकन रस्सा आणि मटण रस्साही तयार करून घेतला. मला खायची होती चपाती, म्हणून अमितने मला पीठ मळून दिलं. मी फटाफट चपाती करून घेतली. अमितला मात्र भाकरी खायची होती, ती त्याने बाहेरून आणली, कारण मला भाकरी एवढी परफेक्ट नाही जमत. आणि अशाच प्रकारे दोघांच्याही आवडीचं एकत्र बनवून झालेलं जेवण एकत्र बसून जेवलोही. सो थँक यू अँड बाय.